बातमी आपल्या हक्काची। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणास बसलेले कडलास येथील चंद्रशेखर उर्फ दीपक पवार यांची काल मंगळवारी 5व्या दिवशी अचानक प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे प्रशासनाने त्यांना पुढील उपचाराकरता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। दीपक पवार यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून कुटुंबियांसह प्रशासनाकडून प्रयत्न सुरू केलेत, परंतु ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत। मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व समर्थनार्थ कडलास तालुका सांगोला येथील पाणी संघर्ष समितीचे नेते चंद्रशेखर उर्फ दीपक ज्योतिराम पवार हे 16 फेब्रुवारी 2024 पासून कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा काल मंगळवारी 5वा दिवस होता। सकाळी 11च्या सुमारास दीपक पवार यांना चक्कर आल्यामुळे तहसीलदार संतोष कणसे यांनी डॉक्टरांना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं असता रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, म्हणून त्यांना सुरुवातीला सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलेले होते। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम फुले यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।